काल आष्टी येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्यातील जे स्थानिक आमदार आणि खासदार आहेत हेही सहभागी झाले होते. आमदार सुरेश धस जे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी यात पुढाकार घेतलेला होता आणि त्यांनी सगळं संयोजन केलेलं होतं. या निमित्ताने धनंजय मुंडे आले नाहीत. त्यांचा डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे ते आले नाहीत असं सुरेश धस यांनी सांगितलं. हे ज्यावेळेस उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करताना सुरेश अण्णा धस यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली आणि मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे असं बोलले ते, असा त्यांनी वाद केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही मला शिवगामिनी असं बोललं गेलं होतं यांच्यामुळे, सुरेश धस यांनी, आणि त्यामुळे मेरा वचन हे मेरा शासन असा डायलॉगही पंकजाताई मुंडे यांनी मारला. पण या सर्वांमध्ये सुरेश अण्णा धस यांना फक्त तुम्ही कटप्पा होऊ नका, देवेंद्र फडणवीस बाहुबली असू द्या, पंकजा मुंडे शिवगामिनी असू द्या, आणि तुमचा फक्त कटप्पा होऊ देऊ नका, हेच आपलं चर्चांना उधाण आलेलं आहे. काय आहे गोष्टी आणि असं का बोललं जातंय हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. वेळ म्हणजे कालचा प्रसंग हा विविध जे पाणी आहे आष्टी जिल्ह्याला जीवनवरदायी ठरणारी जे 4 TMC पाणी उजनी धरणातनं आणलंय त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता. अजून 3.5 TMC पाणी आणण्याचा प्रयत्न आहे. त्या संदर्भात सर्वच नेते आज एका व्यासपीठावर आले होते. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर जे सुरेश अण्णा धस यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडला होता आणि त्यानंतर छोटे आका म्हणजेच वाल्मिक कराड आतमध्ये आहेत, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी होते, अशातच हा कार्यक्रम आला. आणि देवेंद्र फडणवीस कधी नव्हे म्हणजे एवढं हत्याकांड होऊनही ते ह्या बीडमध्ये पहिल्यांदाच आले. ह्या प्रसंगी पंकजाताई मुंडे यांनाही आपण आमंत्रण दिले असल्याचं सुरेश धस सांगितलं, धनंजय मुंडे यांनाही दिलं, परंतु धनंजय मुंडे काही मेडिकल रिझन्समुळे आले नाहीत. आणि त्यानंतर ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी चालू होत्या, कारण हे बघण्यासारखंच होतं, कुतूहलाने सगळे बघत होते की एवढ्या राजकीय मतभेद असताना हा कार्यक्रम पुढे येतोय, देवेंद्र फडणवीस यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांचेच दोन्ही लाडके असलेले म्हणजे पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही येणार आहेत. आणि त्यामध्ये कुठेतरी टोलवाटोलवी, कुठेतरी काही म्हणजे कोणाचे कान पिचक्या कोण घेतंय या पद्धतीने सगळ्यांचं लक्ष होतं. आणि त्यातच सुरेश धस यांनी म्हणजे बीड जिल्हा आम्ही बदनाम करतो नाही, काही जण म्हणतात बीड जिल्हा आम्ही बदनाम करतोय, अशा पद्धतीने बोलून थोडीशी प्रतिक्रिया दिलीच त्यांनी. आणि त्यावर त्यांनी म्हटलं की लोक म्हणतात तुला मंत्रिपद पाहिजे, पालकमंत्रीपद पाहिजे, नाही आहे तुझ्याकडे काय आहे, तर माझ्याकडे फडणवीस आहे, असाही त्यांनी जोरदार नारा दिला. त्यावेळेस जे समोरचे लोक होती, जनता होती, त्यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही म्हणजे एकतर खेळीमेळीचं वातावरण होतं, यात काही शंका नाही आहे, परंतु या राजकारणात भरपूर गोष्टी अशा असतात ज्या पडद्याच्या मागे केल्या जातात, पडद्याच्या पुढे बोलल्या जात नाही. देवेंद्र फडणवीस निश्चितच या बाबतीत त्यांनी जेव्हापासून देवेंद्र युग चालू झालेला आहे, देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर गोष्टी अशा केलेल्या आहेत की म्हणजे समोर काहीच बोलायचं नाही, जे आहे ते मागणंच करायचं. हा जो राजकारणातला जुने राजकारणी म्हणायचे तोंडावर गोड राहा, सगळ्यांना वाकून नमस्कार करा आणि नंतर काय करायचं ते पडद्यामागे करा, ह्या गोष्टींना देवेंद्र फडणवीस अत्यंत चोख मानतात असंच वाटतंय. कारण त्यांनीही काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी सुरेश अण्णा धस यांचे म्हणजे कर्तृत्वाचं हे केलं, त्यांनी उल्लेख की चांगले आमदार आहेत, पंकजाताईंचाही त्यांनी हे केलं, परंतु कुठेतरी धनंजय मुंडे असू द्या या प्रकरणामध्ये ज्यावेळेस इन्व्हॉल्व्ह झाले होते संतोष देशमुख, वाल्मिक कराड जवळ असल्यामुळे जे काही धनंजय मुंडेंवर आरोप होत आहे आणि त्यातच पंकजा मुंडे यांनाही जे आमदार सुरेश धस आहे यांचाही रिझल्ट लागल्यापासून थोडासा अपोज आहे. कारण पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात काम केलंय असा समज सुरेश धस आणि तिथले स्थानिक पुढारी करतायत.
आणि त्यात ह्या गोष्टी ज्या झाल्या आणि त्यात पंकजा मुंडे यांनी स्वतःला शिवगामिनी, मेरा वचनी आहे मेरा शासन, आणि या गोष्टी ज्या बाहुबली या पिक्चरवरती कॅरेक्टर्सवरती ज्या तयार झाल्या, त्यामध्ये आता फक्त प्रश्न चर्चेंना उदाहरण आलं की कटप्पा कोण आहे. आणि निश्चितच सुरेश धस यांना फक्त तुम्ही कटप्पा होऊ नका अशा चर्चा जनतेमध्येही रंगल्या. जनतेनेही वारंवार म्हणजे जे इंटरव्ह्यूज झाले एक्झिटल्या लोकांचे, त्यांनी सांगितलं सुरेश धस यांनी फक्त तुम्ही कटप्पा होऊ नये या संदर्भात आपण काळजी घ्यावी. म्हणजे एकंदरीत हे झालं एक जे भाषणामध्ये फिल्मी जे डायलॉग्स इकडे तिकडे झाले त्याबद्दल. परंतु जर राजकीय परिस्थिती आपण बघितली तर निश्चितच फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत ह्या गोष्टींमध्ये लक्ष घातलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला कधीही आपण सहन करणार नाही. म्हणजे असली हत्याकांड जोपर्यंत फाशी होत नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण याचा पिच्छा सोडणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. निश्चितच आता पंकजा मुंडे आणि जे सुरेश धस आहेत यांच्यामधलं वातावरण खेळीमेळीचं तयार होतंय की अजूनही पुढे त्याला फाटे फुटतायत हे बघण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.